लवादाने म्हणजे मिस्टर नार्वेकर यांनी, ते त्यांना लक्षात यायला पाहिजे. वकील आहेत ते. आता आम्हाला हे नका तुम्ही सांगायला की तुमची डिग्री तपासावी का वकिलाची, तुमची किंवा फडणवीसांची. साध्या वकिलाला सुद्धा जे कळतं ते तुम्हाला कळलं पाहिजे. तर काल तुम्ही जनता न्यायालयात जे काय आम्ही पुरावे दाखवत होतो ते का बिनकाचेचा गॉगल लावून पाहत होतात का? काय करत होता तुम्ही? भक्कम पुरावे काल समोर आणले. तुम्ही कसे खोटं बोललाय, तुम्ही कसं खोटारडेपणाला निकाल दिलाय. निकाल दबावाखाली दिला असेल किंवा तुमची मती भ्रष्ट झाली असेल, गुंग झाली असेल, त्याच्याशी आम्हाला काही म्हणायचं नाही. या जनतेच्या न्यायालयाला समोर या आणि हा निकाल जनतेसमोर येऊन सांगा तुम्ही दिलेला. हे काल त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आव्हान त्यांनी स्वीकारायला हवं. एकनाथ शिंदेने स्वीकारायला हवं, अमित शहाने स्वीकारायला हवं, राहुल नार्वेकरांनी स्वीकारायला हवं. जर तुमच्यामध्ये इतकी मोठी हिंमत असेल, हे आव्हान स्वीकारा, जनतेसमोर या आणि हा जो निकाल आहे शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही दिलेला तो छाती ठोकपणे सांगा, मग आम्ही पाहू. दाखवलेली त्या प्रतवरून देखील त्यांनी असं म्हटलंय की ती प्रत दाखवली आहे, मात्र ती प्रत वाचून नाही दाखवली. काल वाचून दाखवलेली आहे, आपण पाहिलं असेल. काल जनता न्यायालयाच्या त्या व्यासपीठावर 2013, 2018 त्या स्क्रीनवर संपूर्ण ते पत्र येत होते. आपण सगळ्यांनी ते पत्र पाहिलेले आहेत. त्या पत्रातला मसुदा पाहिलेला आहे. मी म्हटलं ना, ते बिनभोकाचा गॉगल लावून बसले होते काल वाचायला. बरं का? त्याच्यामुळे त्यांना ते वाचता आलं नसेल. पुढील 30 वर्ष माझी सत्ता टिकावी असं काम भाजपच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी करावं असं अमित शहानी सगळ्यांना सांगितलं. 2024 सुरू झालेलं आहे. पुढले 6 महिने टिकली तरी मी रामाला अभिषेक घालीन. पत्रकार परिषद आहे, महापत्रकार परिषद आहे, दसऱ्याचा मेळावा की गल्लीबोळातली सभा असं देखील राहुल नार्वेकर म्हणाले. हा, तर राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. अजून ते त्या भूमिकेत शिरलेले नाहीत, तेवढंच मी सांगेन. अजूनही ते रोज पक्षांतर करणारा कार्यकर्ता याच भूमिकेत आहे, म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. दसरा मेळावा आज सुद्धा जनता न्यायालयात असतो आणि आपण सुद्धा त्या मेळाव्याला अनेकदा हजर राहिलेला आहे. राहुल नार्वेकर, मी तुम्हाला कालही सांगितलेलं आहे, जनतेसमोर या, निवडणुका होऊ द्या, तुमची सत्ता जाईल, तुम्हाला जनता रस्त्यावर फिरणं मुश्किल करेल. 11.5 कोटी महाराष्ट्रीयन जनतेचा पाठी तुम्ही खंजीर खुपसलाय अशा निकालाने. शिवसेना ही महाराष्ट्राच्या अस्मितेचं एक प्रतीक आहे, स्वाभिमान आहे महाराष्ट्राचा. तुम्ही तो स्वाभिमानच महाराष्ट्राचा पायदळी तोडवला. तुम्ही कसले मराठी माणूस, बकवासात तुम्ही.